आजकाल सर्वत्र दिसून येणारा एक कॉमन हेल्थ इश्यू म्हणजे ऍसिडिटी। बरेच पेशंट आमच्याकडे ऍसिडिटीच्या कंप्लेंट्स घेऊन येतात। सकाळी उठल्याबरोबर डोकं जड वाटणं, सतत मळमळ होणे, तोंडात बोटं घालून उलटी करावीशी वाटणे आणि उलटी केल्यावर थोडंसं पोटाला बरं वाटणं, त्याचबरोबर संडास साफ न होणं, त्याच्यामुळे मूड फ्रेश न राहणं, अशा कंप्लेंट्स पेशंट घेऊन येतात। त्याचबरोबर बरेच पेशंट सांगतात की थोडं जरी जेवण केलं तर लगेच पोट भरल्याची भावना निर्माण होते। जेवणानंतर पोटात सतत ब्लोटिंग वाटतं, टाइटनेस वाटतं, पोटात गॅस धरत राहतो, खाल्लेल्या सतत गळ्याकडे येत राहतो, अशा प्रकारच्या कंप्लेंट्स घेऊन पेशंट आमच्याकडे येतात। तर हे सगळे पेशंट जे कंप्लेंट सांगतात ते ऍसिडिटीमुळे अपचन होतं, त्यांचं खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन न झाल्यामुळे निर्माण होतं। तर ह्याच्यासाठी दोन मी तुम्हाला नॅचरल उपाय सांगणार आहे, तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा, तुम्हाला ह्याचा बेस्ट रिझल्ट मिळेल। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही समप्रमाणात बडीशेप, जिरं घ्यायचं आहे, त्याला जरा भाजायचं आहे, त्याच्यामध्ये थोडासा अर्ध्या प्रमाणामध्ये हिंग टाकायचं आहे आणि अर्ध्या प्रमाणामध्ये ओवा टाकायचा आहे। हे सगळं मिश्रण भाजून तुम्ही त्याची पूड करून ठेवायची आहे। जेवणाच्या नंतर अर्ध्या तासाने ह्याच्यातील तुम्ही पाव चमचा मिश्रण घ्यायचं आहे। ह्या मिश्रणाबरोबर 4 मनुका घ्यायच्या आहेत आणि ते बराच वेळ तुम्ही ते चगळून खात राहायचं आहे। बराच वेळ चगळल्यानंतर हे मिश्रण गिळायचं आहे। असं सकाळ दुपार रात्र 3 वेळा तुम्ही जेवणानंतर करायचं आहे। तुम्हाला तुमच्या कंप्लेंट्समध्ये नक्कीच रिलीफ मिळेल। दुसरं म्हणजे ह्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत। पहिलं मेडिसिन म्हणजे लाइकोपोडियम क्लॅव्हेटम। हे लाइकोपोडियम क्लॅव्हेटम हे मेडिसिन आहे, त्याच्यामध्ये पेशंटला सतत राईट साइड हेडेक असतो, त्याचबरोबर युरिनला सतत बर्निंग होत राहते, सतत लघवीला जळजळ होते, थोडं जरी खाल्लं की पोटात गॅस धरतो, पोट जाम होतं आणि ह्या पेशंटची जी प्रवृत्ती असते ते पाणी कमी पिण्याची असते, ह्या पेशंटला जास्त तहान लागत नाही। तर असे जर पेशंट असतील तर तुम्ही लाइकोपोडियम 30 पोटेन्सीमध्ये सकाळ दुपार रात्र 10 गोळ्या 3 वेळा देऊ शकता। दुसरं म्हणजे एक नक्सोमिका पेशंट असतो, हे जे औषध आहे ते सेडेंटरी लाईफमध्ये म्हणजे ज्यांना जास्त मानसिक स्ट्रेस असतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांच्या कमी असतो, अशा लोकांमध्ये जेव्हा पित्त होतं त्यांना भूक लागली की त्यांचं डाव्या साईडने डोकं दुखतं, सतत सकाळी उठल्याबरोबर मळमळीची भावना निर्माण होते, बोट घालून त्यांना उलटी काढावी लागते, पोट जाम होतं, अशा पेशंटमध्ये नक्सोमिका अतिशय उत्तमरित्या कार्य करतं। ह्या ऍसिडिटीच्या पेशंट ऍसिडिटीमुळे सतत किरकिर करतात किंवा त्यांच्यामध्ये इरिटेबिलिटी जास्त असते, अशा पेशंटमध्ये तुम्ही नक्सोमिका देऊन बघा। नक्सोमिका 200 10 गोळ्या तुम्ही सकाळ दुपार रात्र 3 वेळा उपाशी पोटी घेतला असता तुमचा अतिशय उत्तम रिझल्ट मिळणार आहे। आणि लाइकोपोडियम आणि नक्सोमिका तुम्ही एक 15 दिवस घेऊन नंतर हे मेडिसिन बंद करायचं आहे। तुमच्या ऍसिडिटीच्या कंप्लेंट्समध्ये